नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला, भरभरून प्रतिसाद मिळाला. अनेकांनी त्याबद्दलच्या प्रतिक्रियासुद्धा आमच्याकडे नोंदवलेल्या आहेत. मागच्या भागामध्ये आपण एका कायद्याविषयी जाणून घेतलं होतं, जो कायदा आपल्या रोजच्या जगण्याशी संबंधित असाच आहे. ॲट्रॉसिटी या कायद्याविषयी आपण जाणून घेतलं होतं. संपूर्ण माहिती जाणून घेतली होती की हा कायदा नेमका काय आहे, त्याच्यामध्ये तरतुदी काय आहेत, किंवा एखादी व्यक्ती जर का पीडित असेल ना, तर त्या व्यक्तीसाठी हा कायदा खूप उपकारक आहे, हेही आपण जाणून घेतलं होतं. मंडळी, काय होतं, बरेचदा आपल्याला ह्या अशा विविध विषयांवरची योग्य किंवा सविस्तर माहिती नसते. अर्धवट माहितीमुळे आपल्या मनामध्ये कुठेतरी नकारात्मकता येत असते आणि ती नकारात्मकता घालवण्याचा एकच मार्ग आहे की माहिती घ्यायला पाहिजे, जी सर्वांगीण असायला पाहिजे, जी विश्वासार्ह असायला पाहिजे, सहज सोप्या भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोचायलाही पाहिजे. आणि हे सगळं आपण साध्य करतो आपल्या ह्या कार्यक्रमातून, रयतेचा दरबार ह्या कार्यक्रमातून. आणि म्हणूनच आपण सर्वांनी आम्ही ही जी माहिती सांगतोय ना, ही अनेकांपर्यंत पोचवण्याची गरज आहे. त्यासाठीच आपण रयतेचा दरबारचा प्रत्येक एपिसोड बघायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय ही खूप छान आहे. तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल. एका वेगळ्या विषयावरची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. मंडळी, हल्ली काय होत असतं, वेगवेगळ्या विषयांवरची उलटसुलट चर्चा सातत्याने आपल्या कानावर येत असते, ज्यामध्ये वेगवेगळे मुद्देही आपल्याला समजत असतात. पण त्याची सत्यासत्यता काय आहे हे आपल्याला समजत नाही आणि ते समजून घेण्यासाठीचा वेळही आपल्याकडे नसतो. आणि म्हणूनच वेगवेगळ्या विषयांवरची सविस्तर माहिती आपण जाणून घेत असतो. आपला आजचा विषय आहे जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र. मुळात म्हणजे जात प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र पडताळणी या दोन्ही वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. मुळात म्हणजे जात प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय त्याची पडताळणी करता येत नाही. त्यामुळे जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्हाला रेव्हेन्यू खात्यामध्ये जे डेप्युटी कलेक्टर्स किंवा हे आहेत उपविभागीय अधिकारी, त्यांच्याकडे तुम्हाला जात प्रमाणपत्र मिळतं. आणि ते मिळाल्यानंतर मग तुम्हाला जर शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल तरच तुम्हाला त्या व्हॅलिडिटी म्हणजे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करावा लागतो. मग तो आपल्याला आपल्या जिल्ह्यातल्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती आहे त्यामध्ये करावा लागतो. तर हे जात ह्या दोन कन्सेप्ट लक्षात आल्या एकदा की मग आपल्याला कळतं की आपल्याला काय करायला लागेल ते. कारण जातीय दाखला काढायला कसल्याही प्रकारच्या फॉर्मॅलिटीज नाहीत किंवा अडचणी नाहीत. कोणीही जातीचा दाखला म्हणजे जात प्रमाणपत्र काढू शकतं. पण जात प्रमाणपत्र पडताळणी मात्र ज्याला आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे किंवा गव्हर्नमेंटच्या स्कीमचा लाभ घ्यायचा आहे त्याला करावं लागतं. म्हणजेच मुळात जातीचा दाखला असणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी नेमकी प्रक्रिया काय आहे तेही समजून घेऊया. जातीच्या दाखल्यासंदर्भामध्ये मुळात तो जो अर्जदार आहे तो आपल्या महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे. रहिवासी याच्या अर्थाने की तो परमनंट तिथलचा राहणारा असला पाहिजे, महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असला पाहिजे, या सगळ्यात मुख्य क्रायटेरिया. दुसरी गोष्ट म्हणजे तो ज्या जातीचा क्लेम करतो आहे किंवा दावा करतो आहे ज्या जातीचा, त्या जातीच्या संदर्भातले त्याकडे असलेले महसुली पुरावे किंवा इतर काही शैक्षणिक पुरावे ते लागतात. आता शैक्षणिक पुरावे म्हणजे काय, तर त्याचा स्वतःचा शाळा सोडल्याचा दाखला त्याच्या वडिलांचा असेल, त्याच्या चुलत्याचा असेल, त्याच्या आत्याचा असेल किंवा त्याच्या आजोबांचा, चुलत आजोबांचा किंवा चुलत आत्याचा असा असेल तर तो त्या जातीचा दाखवणारा पुरावा ठरतो. म्हणजेच मंडळी, शैक्षणिक पुरावे सादर करत असताना पितृसत्ताक पद्धती अवलंबण्यात येते. म्हणजे असं आहे की जर का तुमच्याकडे तुमचा शाळा सोडल्याचा दाखला नसेल तर तुमच्या वडिलांचा, चुलत्याचा, आजोबांचा किंवा आत्याचा शाळा सोडल्याचा जो दाखला असतो ना, तो ग्राह्य धरण्यात येतो.
त्याचबरोबर या शैक्षणिक पुराव्यांबरोबरच महसुली पुरावेही ग्राह्य धरण्यात येतात. महसुली पुराव्यामध्ये एक तर त्याचं जे काही कोतवाल बुक म्हणजे विदर्भ भागामध्ये कोतवाल बुक म्हणतात त्याची एक कॉपी लागते आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्र किंवा इतर उर्वरित महाराष्ट्रामध्ये की त्याचा कडईपत्रक म्हणजे आपण ज्याला म्हणू की महसुली पुरावा आहे, ज्यामध्ये जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले दिसतात किंवा ही जमीन कोणाच्या नावावर होती आणि कुणी कधी घेतली किंवा वारसा हक्काने आली का. तर त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये या जातीचा नोंद व्हायची, म्हणजे एखाद्याचं नाव त्याचं आडनावाऐवजी त्याचं नाव जास्त यायचं नाव आणि त्याबरोबर त्याच्या जातीचा उल्लेख असायचा. तर तशी जर नोंद असेल तर ती आपल्याला आपण ग्राह्य धरतो. म्हणजेच मंडळी, हे जे सगळे पुरावे असतात ना ते विशिष्ट तारखेपूर्वीचे असणं आवश्यक असतं आणि त्यासाठी मानीव दिनांक ही एक संकल्पना आहे. मानीव दिनांक म्हणजे ज्या तारखेला त्या जातीच्या संदर्भामध्ये गॅझेट झालं किंवा डिक्लरेशन झालं असेल ना, तो दिनांक हा मानीव दिनांक असतो आणि या मानीव दिनांकापूर्वीचे पुरावे आवश्यक असतात. मानीव दिनांक नावाचा एक कन्सेप्ट आहे. तर मानीव दिनांक म्हणजे ज्या तारखेला याचं गॅझेट झालं किंवा डिक्लेरेशन झालं जातीच्या संदर्भातलं, ती तारीख म्हणजे मानीव तारीख. या तारखेपूर्वीचे पुरावे लागतात, या तारखेचे किंवा त्या तारखेच्या पूर्वीचे. आता उदाहरण द्यायचं झालं तर अनुसूचित जातीसाठी आपल्याला 1950 किंवा त्याच्यापूर्वीचा पुरावा लागतो आणि अनुसूचित विमुक्त जाती भटक्या जमाती यांच्यासाठी 1961चा त्याच्या अगोदरचा पुरावा लागतो. OBC म्हणाल किंवा SBC म्हणाल किंवा आत्ता आपण जे घेतलेलं आहे याच्यामध्ये SBC, OBC आणि ACBC असेल तर त्यामध्ये 1967 पूर्वीचे पुरावे ग्राह्य धरले जातात. हे 3 गोष्टी महत्त्वाच्या जर अर्जदारांनी लक्षात ठेवल्या आणि त्याप्रमाणे कागदपत्र तयार करून तो घेऊन गेला तर त्याला मिळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही किंवा चक्रा मारावे लागत नाहीत. म्हणजेच मंडळी, शासनाचे विविध लाभ जर का आपल्याला मिळवायचे असतील ना तर जातीच्या प्रमाणपत्राबरोबरच जात पडताळणी प्रमाणपत्र असण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आता हे विविध लाभ म्हणजे काय? शैक्षणिक आहेत, राजकीय आहेत, नोकरीमध्ये आहेत किंवा इतरही विविध लाभ असू शकतात आणि त्यासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक असतं. आता एक पाहिलं आपण की मुळात ज्या पिरियडमध्ये जो पीक पिरियड म्हणतो आम्ही, जात प्रमाणपत्र पडताळणीमध्ये होणारी गर्दी आणि त्या गर्दीकडं मग लक्ष वेधलं जातं सगळ्यांचंच. म्हणजे मे बी ते पत्रकार असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील, त्यांचं लक्ष वेधलं जातं. अरे लोकांची इथं फार गर्दी होती किंवा लोक मग तक्रारी करतात, 2 दिवस झाले मी तिथं लाईनीत उभा राहिलो, मला ही कागदपत्र सबमिट करायला लागली किंवा माझी मुलाखत सुनावणी असते, तिथे सुनावणीला आम्हाला बोलवलं गेलं, मग तिथं वेळ लागतो आहे. या म्हणजे जेव्हा पीक पिरियडलाच हा प्रॉब्लेम येऊ शकतो. इतर वेळेस त्याच्यामध्ये स्मूथनेस चालू असतो. आता हाच जो स्लॉट येतो म्हणजे पीक पिरियड हा जनरली ॲडमिशनचा पिरियडमधला असतो आणि एक निवडणुका असतो. आता निवडणुकामध्ये मग ग्रामपंचायत निवडणुका असतील किंवा तुमच्या जिल्हा परिषद निवडणूक असतील किंवा नगरपालिका असेल तर नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या त्या पिरियडला 11th आवरला येणारे लोक असतात. 11th आवरला येणारे मग मुद्दाम सांगतो, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. कारण त्यांना घाई असते की माझा निवडणुकीत अर्ज मला भरायचा आहे आणि मी आत्ता तुमच्याकडे सगळी डॉक्युमेंट सबमिट करतो आहे, मला तुम्ही ताबडतोब द्या. तर त्याला एक लिगल प्रोसिजर आहे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला. त्यासाठी त्यांना DYSP वगैरे दिलेत ना की त्याचं वैधता तपासणं गरजेचं आहे. ती बोगस जाता कामा नये, नाहीतर कमिटीवरती ताशेरे येतात पुढे. त्यामुळे कमिटी सावध अगदी सिस्टमॅटिकली काम करते. लोकांनी जर थोडंसं आधी हे अर्ज दिले तर त्यामध्ये स्मूथनेस येऊ शकतो. जात पडताळणी प्रमाणपत्राची जी कायदेशीर प्रक्रिया आहे ना ती आपण समजून घेऊया. जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक समिती आहे. तिचं नाव आहे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती. या समितीला क्वाशी ज्युडिशरी अशा पॉवर्स आहेत. म्हणजे डीम क्वाशी आपण ज्याला म्हणून अर्धन्यायिक अशा तिला पॉवर्स आहेत आणि त्याच्या अंतर्गत ते काम करतात. मग ते काम करताना त्यांना जो आपल्याला दिवाणी न्यायालयामध्ये जी प्रोसिजर अडॉप्ट केली जाते म्हणजे CPC सिव्हिल प्रोसिजर कोड, तर त्याच्या अनुषंगानेच त्यांना काम करावं लागतं. पुरावे बघावेच लागतात त्यांना, ते त्यांना कंपल्सरी आहे. तर त्या जात पडताळणी समितीमध्ये 36 जिल्ह्यामध्ये 36 जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या आहेत. त्याच्यामध्ये 3 जणांचं बेंच आहे. एक म्हणजे अध्यक्ष असतो, दुसरा उपायुक्त असतो त्याला सदस्य म्हणतात, तिसरा संशोधन अधिकारी असतो. या 3 जणांची कमिटी असते. तिघांनाही न्यायिक अधिकार हे समान दर्जाचे असतात.
या 36 कमिट्यामध्ये तर तुम्ही हे केलं म्हणजे संपर्क साधला तर तिथं तुम्हाला जात प्रमाणपत्र पडताळणी करून मिळू शकेल. 36 जिल्ह्यांमध्ये अशा 36 समित्या आहेत. जात पडताळणी समितीला 3 महिन्याचं एक बंधन आहे. 90 दिवसामध्ये त्यांनी त्याच्यावरती निकाल देणं अपेक्षित आहे अर्ज मिळाल्यापासून. किंवा अगदीच आपण म्हणू अशी काही गोष्ट निर्माण झाली ज्याला आपण परंतु असं म्हणू किंवा एक्सेप्शनल केस की जास्त पडताळणीसाठी उशीर लागला, पुरावे गोळा करण्यासाठी त्यांनी मुदत मागितली समोरच्या ह्यांनी, तर तशी मुदत देता येते आणि त्यामध्ये सुद्धा 2 महिने वाढवून देता येतात. पण 5 महिन्यामध्ये तुम्हाला निकाल द्यावा लागतो. जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी नेमकी कुठली कागदपत्र आवश्यक असतात ना तेही समजून घ्या. आता जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी तुम्हाला साधारणपणे आमच्याकडं वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कागदपत्र हां, पहिलं मुख्य म्हणजे जातीचं स्वतःचं एक प्रमाणपत्र लागतं. दुसरी गोष्ट ज्यांनी अर्ज केला आहे त्याचा जातीचा दाखला, त्याचा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. जर त्याच्याकडे गरज असते हां तेच सांगतो, जर तो शाळेत गेला नसेल. आता गरज का असते की सुप्रीम कोर्टाने एका केसमध्ये म्हटलं की स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट इज द प्रायमा एव्हिडन्स आहे, मग त्याला चॅलेंज नाही आहे. त्यामुळे तो असला तर उत्तमच आहे. आणि आता सध्या तर बहुतेक सगळ्यांकडे ते असतं. समजा नसेल तर त्यालासुद्धा आपल्याकडं पर्याय आहेत. मग त्यांनी कुठंतरी कॉर्पोरेशनमध्ये समजा जन्माची नोंद असेल किंवा गावामध्ये सुद्धा जन्म झाल्याची नोंद त्या ग्रामपंचायतीमध्ये असते, मग त्याच्यामध्ये ती पाहायला मिळते आपल्याला. ती नोंद त्यांनी आणून सादर केली की त्याचा स्वतःचा जन्माचा पुरावा तयार झाला. दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा रहिवासाचा पुरावा. आता तो काय होतं, बऱ्याच वेळा नोकरी धंद्यामुळं किंवा शैक्षणिक पर्पजसाठी लोक एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात येतात आणि त्यांना कुठेही शिक्षणाचा अधिकार आहे, हक्क आहे आणि कुठेही नोकरी करण्याचा हक्क आहे. पण जिथं ते असतात तिथं ते अर्ज करतात. मग तिथं करताना तो तिथलचा स्थानिक किंवा कायम रहिवासाचा पुरावा त्यांनी दिला पाहिजे. आता कायम रहिवासाचा पुरावा म्हणजे काय नेमकं, तर याच्यामध्ये एक तर त्यांनी स्वतःचं कुठंतरी त्याचं 1950 पूर्वी किंवा जे जातीचा जो आपल्याला मानव दिनांक दिलेला आहे त्याच्यापूर्वी तो महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे. त्यासाठी मग त्याचं ग्रामपंचायतीमध्ये त्याचं गावठाणात घर असेल तर ते तुला मिळून जातं, किंवा तुमच्या महसुलीमध्ये तुमचं शेत जमीन वगैरे त्या मानव दिनांकाच्या पूर्वीची असेल तर त्याचं तुम्हाला फेरफाराच्या उत्तरामध्ये वगैरे सगळ्या नोंदी दिसतात किंवा कडई पत्रकामध्ये पण दिसतात त्या कशी काही तुमच्याकडे जमीन आली, म्हणजे तुम्ही सिद्ध करू शकता की बाबा मी याच गावचा रहिवासी आहे. आता याच्यामध्ये गंमत काय आहे की जनरली ज्या गावचे पुरावे तुमच्याकडे आहेत त्याच गावसाठी त्याच जिल्ह्यामध्ये त्यांनी जातीचा दाखला काढणं अपेक्षित आहे. हे काम सोपं होतं म्हणजे की त्याही यंत्रणेला इतर ठिकाणी फिरण्यासाठी लागत नाही की जवळ तिथं त्यांचा तलाठी असतो, सर्कल असतो आणि तिथून त्यांना ते सगळं रिपोर्ट मिळू शकतो. ज्या गावचे तुम्ही रहिवासी आहात ना त्याच जिल्ह्याच्या समितीकडे तुम्ही जात पडताळणीसाठी अर्ज करणं आवश्यक असतं, जेणेकरून दक्षता पथकाला ते सोयीचं जातं. मग ज्या जिल्ह्यातला दाखला आहे त्या जिल्ह्यातल्या जात पडताळणी समितीला त्यांनी तो पडताळणीसाठी अर्ज करायचा आहे. मग त्या जात पडताळणी समितीकडे एक दक्षता पथक नावाचं एक युनिट आहे. त्यामध्ये एक DYSP असतात, एक PI असतात पोलीस इन्स्पेक्टर आणि एक पोलीस शिपाई असतो. हे पथक त्या जात पडताळणी समितीमध्ये जे कागदपत्र येतात त्याचं छाननी करतं, इन्व्हेस्टिगेशन करतं त्याचं, आणि प्रसंगी ते त्या गावामध्ये जाऊन किंवा जिथून रेकॉर्ड आलेला आहे, शाळेमधून आला असेल तर शाळेमध्ये जाऊन प्रत्यक्ष तपासणी करतात की ते खरंच आहे का, किंवा एखादा तुम्ही जाती दाखला दिलेला आहे का जात प्रमाणपत्र तर त्या ऑफिसमधून हे खरोखर निर्गमित झालं आहे का याची खात्री करतात, किंवा ज्या शाळेमध्ये तुम्ही असाल तिथं खात्री करतात. तर या सगळ्या खात्री करतात, त्यांना सोपं जातं मग त्या जिल्ह्यातलं असल्यामुळं. तर तुम्ही ज्या ठिकाणचं रहिवासी आहात ज्या जिल्ह्यातले त्या जिल्ह्यातच तुम्ही जनरली जाती दाखला काढणं आवश्यक आहे आणि त्यानंतर जात पडताळणी करणं आवश्यक आहे. मंडळी, या सगळ्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला अत्यंत महत्त्वाचा असतो. पण एखादी शाळा बंद पडली असेल ना तरीही ती सगळी कागदपत्र शासन दरबारी जतन करण्यात येतात. एक म्हणजे त्याचा स्कूल लिव्हिंग स्वतःचा शाळा सोडल्याचा दाखला, दुसरा म्हणजे त्याचा स्वतःचा जातीचा दाखला, तिसरा म्हणजे त्याच्या वडिलांचा नसेल तर त्याच्या म्हणजे आत्याचा, त्याच्या चुलत्याचा, पितृसत्ताक सगळं आपल्याकडे आहे. आईच्या बाजूचं काही आपल्याला दाखवायचं नाही, सादर करायचं नाही आहे. तर वडिलांच्या बाजूचे जी काही वंशावळ आहेत, जी काही लोक आहेत त्यांचं सगळी त्यांनी ते दाखवायचे की बाबा हे माझे चुलते होते आणि मग यांचा हा बघा यांच्या जातीचा उल्लेख असा आहे आणि त्यांचा जन्मदिनांक असा आहे.
अशा प्रकारे त्यांनी ते जातीचे दाखले दाखवले आणि ते मानवी दिनांक असेल समजा असं धरून चाललं की 1950 अनुसूचित जातीसाठी आपली मानवी दिनांक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला 1950पर्यंत जावं लागतं मागे पुरावे शोधत आणि ते फारसे नाही तसे 2 ते 3 पुराव्यामध्ये तो टप्पा लगेच येतो आपल्याकडे. तर तो मिळाला की त्याला जातीचा क्लेम करता येतो आणि त्याचा जात प्रमाणपत्र वैध होऊ शकतं त्याचं. पण एवढं सगळं आपल्याकडे आता इंटॅक्ट आहे, अजून एवढी दप्तर आपल्याकडे आहे, केवढं शासनाकडे खूप दप्तर आहे. आता समजा आपल्याला शाळेचा दाखला मिळाला असेल तर तो शाळेचा दाखला शाळेचा जो तुमचा मुख्याध्यापक आहे, तुम्ही ज्या शाळेत पूर्वी होतात त्या शाळेचा मुख्याध्यापकाकडे हे सगळं स्कूल लिव्हिंगचं किंवा जनरल रजिस्टरमध्ये नोंद असते, प्रवेश निर्गम रजिस्टरमध्ये. त्यातून पाहता येतं. समजा असं झालं असेल तुम्ही ज्या शाळेत होता परंतु ती शाळा आता बंद पडली, मग त्याचा रेकॉर्ड कुठं मिळणार? तर त्याचा रेकॉर्ड तुम्हाला शिक्षणाधिकारी त्या जिल्ह्याचा जो असतो त्याच्याकडे ते रेकॉर्ड मिळतं. कारण ती शाळा बंद पडताना ती शाळा बंद पडल्यानंतर त्याचं सगळं रेकॉर्ड जप्त करून स्वतःकडे ठेवण्याचं बंधन शिक्षणाधिकाऱ्याकडे आहे. त्यामुळे तिथं जर तुम्ही अप्लाय केला की तो शोधून तुम्हाला ते शाळेचं दप्तर देतो. जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी आवश्यक जी कागदपत्रे असतात ना, ती सर्व कागदपत्र आपण देण्याची आवश्यकता आहे. आपण अर्धवट कागदपत्र दिली ना तर मात्र हे प्रमाणपत्र मिळवण्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. लोकांनी लक्षात घ्यावं, पहिल्यांदा अर्ज करण्यापूर्वी पूर्व तयारी म्हणून सगळ्या गोष्टी करून घेणं आवश्यक आहे. कारण एकदा अर्ज सबमिट झाला की तुमच्यावर बंधन येतात. मग ती तुम्हाला 90 डेजमध्ये सगळे पुरावे द्यावे लागतात. कारण जात पडताळणी समितीला सुद्धा 90 दिवसात निकाल द्यावा लागतो. मग कदाचित तुम्हाला त्रास होतो, म्हणजे तुम्ही म्हणता की प्रेशर येतं आम्हाला किंवा सारखं जात पडताळणी समितीला त्रुटी काढतात. तुम्ही जसा कागद देताल तसे प्रश्न तयार होतात त्याच्यामध्ये. नेमके समजा सांगितलं गेलं की तुमच्या वडिलांचं स्कूल लिव्हिंग आणा आणि ह्यांनी समजा क्लेम केला असेल की बाबा मी जातीने एक VJNT म्हटलं जाते माझी, आणि त्याला वडिलांचं स्कूल लिव्हिंग आणायला सांगितलं, त्यांनी आणलं आणि त्याच्यामध्ये दुर्दैवाने नुसतं जातीच्या समोर डॅश लिहिलेला असेल तर याचा उपयोग नाही ना काही. मग परत आमच्या समितीची लोक सांगणार की नाही तुम्ही आता आजोबांचं आणा. मग लोकांना असं वाटत राहतं की अरे वडिलांचं मागितलं दिलं आणि मग आता परत काहीतरी वेगळं मागायला लागले ते. पण मुळात त्यांना त्यातली जातीची नोंद आवश्यक असते वडिलांच्या ह्याच्यामधली, म्हणून ते मागत असतात. म्हणून तुम्ही जेव्हा अर्ज करायचा आहे, आपल्याला एखाद्या योजनेचा फायदा घ्यायचा आहे किंवा आता बघा साधी गोष्ट आहे, शैक्षणिकमध्ये आम्ही नेहमी पाहतो की मुलांच्या या CETचे ॲडमिशन्स वगैरे होतात, शेवटच्या क्षणाला जागे होतात पालक आणि विद्यार्थी, आणि मग त्याचं प्रेशर त्या मुलावरही येतं आणि त्या पालकांवरही येतं आणि त्याचा ताण सगळ्या यंत्रणेवर पडतो की या मुलाला शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून जात पडताळणी समिती हे आटोकाट प्रयत्न करतात, खूप प्रयत्न करतात, लवकरात लवकर निर्णय देऊन टाकण्याचा प्रयत्न करतात. जात पडताळणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच शासनाचे विविध लाभ घेण्यासाठी आपण पात्र ठरत असतो. त्यातही आपण ज्या राज्याचे रहिवासी आहोत ना त्याच राज्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे लाभ मिळतात हेही समजून घ्या. तर जात प्रमाणपत्र आपण काढलं आणि त्याचा वापर करायला जेव्हा जातो तेव्हा मग त्या लाभ घ्यायला जातो तेव्हा मात्र मग ते प्रॉब्लेम चालू होतात. आता आपल्याकडे कसं झालं की मुंबईसारखं ठिकाण आहे किंवा पुण्यामध्ये आता जास्त आपण पाहतो की बाहेरच्या राज्यातून लोक येतात, तिथं त्या जातीने त्या एखाद्या आरक्षित जागेवर किंवा शेड्यूल्ड जागेवरती असतात, पण इथं त्यांना महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे फायदे मिळत नाही. हां, मग जरी ते तिथं असले तरी त्यांना त्या कायदाच सांगतो आपला जो जात प्रमाणपत्र आणि पडताळणी समित्यांचा कायदा आहे, अधिनियम. तर त्या पडताळणी समितीच्या अधिनियमामध्येच म्हटलेलं आहे की तुम्ही ज्या ठिकाणचे आहात तिथं त्याच गव्हर्नमेंटचा तुम्ही फायदा घेऊ शकता. मंडळी, जात पडताळणी प्रमाणपत्र यंत्रणेचं संपूर्ण नियंत्रण करण्यात येतं बार्टी ह्या संस्थेकडून. बार्टी ही गव्हर्नमेंटची एक स्वायत्त संस्था आहे आणि या संस्थेमध्ये वेगवेगळे प्रकल्प, वेगवेगळे कामं चालतात. त्यातला एक हा प्रकल्प आहे की जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या यांचं नियंत्रण बार्टीमध्ये आहे. मग याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे जे येणारे प्रॉब्लेम्स आहेत जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला, मग त्यांना मनुष्यबळ पुरवणं असेल किंवा त्यांचे पगाराचे इश्यूज असतील किंवा त्यांना लागणारं फायनान्स म्हणजे निधी असेल की दैनंदिन खर्चासाठी, ऑफिस एक्सपेन्सेससाठी वगैरे, तर तो इथून आपल्या इथून प्रोव्हाइड केला जातो. आणि वेळप्रसंगी समजा एखादी काही क्वेरी आली, म्हणजे काही लोकांनी क्वेरी विचारली तर त्याचं निरसन करणं, काही समित्यांमध्ये क्वेरी आली तर मग ते निरसन करताना आम्ही मे बी समजा
आम्ही राज्य मागासवर्ग आयोग जो आहे जिथं जातीचा सखोल अभ्यास केला जातो, तर त्यांचीसुद्धा मदत घेतो आणि त्या अनुषंगाने त्यांना जात पडताळणी समितीला आम्ही त्याचं मार्गदर्शन करतो. आता सध्या ही प्रमाणपत्र ऑनलाईनही मिळतात, त्यामागची नेमकी प्रक्रिया काय आहे तीही समजून घ्या. त्याच्यामध्ये पहिल्यांदा बार्टीची वेबसाईट आहे www.barty. त्या वेबसाईटवर तुम्ही गेलात ते आमचं सगळं वेबसाईटमध्ये त्यात एक छोटासा कॉलम आहे, त्यामध्ये CVC म्हणजे जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, एक कास्ट व्हॅलिडिटी म्हणून येतं. त्यावर क्लिक केलं तुम्हाला लगेच तुमचा फॉर्म वगैरे ओपन होतो, त्याप्रमाणे तुम्हाला भरावा लागतो. आता शुल्क विचारताल तर शैक्षणिक पर्पजसाठी आपल्याकडे 100 रुपये शुल्क आहे आणि निवडणुकीसाठी असेल तर 500 रुपये आहे आणि सर्व्हिस सेक्टरसाठी सुद्धा 100 रुपये शुल्क आहे. म्हणजे त्यामध्ये इनबिल्ट सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे असं काही कोणी सांगायची गरज नाही, ते आलं की भरून टाकायचं आहे. त्यामध्ये जी कागदपत्रे मॅन्डेटरी दिलेली आहेत ती मात्र तुम्हाला ती अपलोड करावीच लागतात स्कॅन करून. आणि म्हणूनच आपण आवश्यक कागदपत्र जमा करायला पाहिजे, त्याची सत्यासत्यता पडताळून पाहायला पाहिजे आणि शासनाचे विविध लाभ नक्कीच मिळवायला पाहिजेत. लोकांना विनंती आहे माझी, लोकांना विनंती काय होतं, वाईट असं वाटतं की 11th आवरला त्या पालकाची जागरूकता नसल्यामुळे 11th आवरला तो एखाद्या स्वतःच्या मुलाच्या शिक्षणासाठी प्रयत्न करतो. आता CET समजा उदाहरण घेतलं आपण, तर CETची एक डेडलाईन ठरलेली आहे की बाबा साधारणपणे या महिन्यात CETच्या ॲडमिशन चालू होतात. मग त्या पालकांनी थोडंसं आधीच अवेअर असलं पाहिजे की CETसाठी मला माझ्या मुलाला राऊंडला पाठवावं लागणार आहे, त्याला कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागणार आहे, त्याचं काय रेकॉर्ड लागणार आहे. मग त्याचं त्यांनी अगदी मेरिटपासून बघावं की बाबा OBCसाठी किती मेरिट आहे, मागच्या वर्षाचा थोडासा अभ्यास करावा त्यांनी, ओपनसाठी किती आहे, SCसाठी किती आहे, आणि अशा अनुषंगाने आपल्याला पुढं काय काय तयारी करावी लागेल, CETसाठी काय काय लागतं. मग त्यांच्यासाठी जे काही समजा सर्टिफिकेट्स असतील त्यातलं एक जातीचं सर्टिफिकेट आहे, आमचं व्हॅलिडिटी एक आहे, अशा सगळ्यांची एक लिस्ट त्यांनी करावी आणि त्याप्रमाणे ते दाखले आणावेत. अगदी मी पाहिले डोमिसाईल सर्टिफिकेटसाठी सुद्धा पालक ऐन वेळेस पळतात आणि मग त्याचा ताण तो नागरी सुविधा केंद्र जी आहेत प्रत्येक ठिकाणची त्यांच्यावर पडतो आणि त्याचं झुंबड उडते आणि मग मनुष्यबळ तेवढंच असतं, पण अचानक आलेल्या गर्दीमुळं ते सगळं कोल्हास विस्कळीत होऊन जातं. ते म्हणजेच मंडळी, सध्याच्या कालखंडासाठी आपण आपल्या बाबतीतली जी विविध कागदपत्र असतील, पुरावे असतील, दाखले असतील, हे जमा करायला पाहिजे, आपण आपल्यापाशी ठेवायलाही पाहिजेत. अर्धवट जर का कागदपत्र असतील ना तर आपण विविध लाभांपासून वंचित राहू शकतो आणि ह्याचा दोष आपण यंत्रणेला देऊ शकतो. म्हणूनच या सर्व बाबतीतली आपण माहिती घ्यायला पाहिजे आणि माहिती जेव्हा हवी असते ना तेव्हा असतो आपला रयतेचा दरबार. त्याच अनुषंगाने आपला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे रयतेचा दरबार@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही प्रश्न असतील, सूचना असतील, माहिती असेल, तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवू शकता. रयतेचे दरबारमध्ये हे जे सगळे एपिसोड आहेत ना, 450च्या वर एपिसोड आहेत, हे तुम्ही वारंवार बघू शकता. त्यातली माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनता दरबार, रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमची यूट्यूब चॅनल आहे, जी तुम्ही लाईक करण्याची गरज आहे आणि सबस्क्राईब करण्याचीही गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना, हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना, या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊही शकतात. हा मात्र त्यासाठी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सगळ्यांनी पोचवायला पाहिजे. त्यासाठी रयतेचा दरबारमध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊ आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.